1 मे पासून महाराष्ट्रातील सर्व परवानाधारक रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणं बंधनकारक करण्याचा निर्णय लागू होणार आहे। या निर्णयाचा राज्यभरात मिश्र प्रतिसाद उमटतात। काही ठिकाणी स्वागत होत असताना 4 मे रोजी या निर्णयाविरोधात आंदोलनाचा इशाराही देण्यात आलाय। दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने भांडूपमध्ये या निर्णयाला जोरदार पाठिंबा दर्शवत रस्त्यावर उतरून जनजागृती मोहीम केली आहे। रिक्षा चालकांच्या वाहनांवर मी मराठी बोलतो, मला मराठी समजते, या माझ्या रिक्षात बसा असे स्टिकर लावून मराठी भाषेचा वापर वाढवण्याचा संदेश दिला जातोय। या उपक्रमामुळे स्थानिक पातळीवर मराठी भाषेचा वापराला प्रोत्साहन मिळत असून निर्णयाच्या अंमलबजावणीवर सर्वांचं लक्ष लागलंय। काय सांगाल, ज्या पद्धतीने आता निर्णय लागला आहे, संपाचा हत्यार उपसलेला आहे का रिक्षा चालकांनी? रिक्षा चालकांनी कोणतं संपाचं हत्यार उचललेलं मला दिसत नाहीये। रिक्षा चालकांच्या नावाने काही राजकीय लोक आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहे, आपला मतदारसंघ बांधत आहे। माझ्या भांडूपमधले दुबे माझ्या बाजूला आहेत, गुप्ता माझ्या बाजूला आहेत, मिश्रा माझ्या बाजूला आहेत, पण त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की आम्ही मराठी बोलणार आणि आम्ही रिक्षा चालवणार, आम्ही कोणत्याही संपात सहभागी होणार नाही। गुप्ताजी बरोबर आहे? हो बरोबर आहे। मिश्राजी बरोबर आहे, दुबेजी बरोबर आहे। हे सर्व राजकीय पोळी भाजण्यासाठी आहे। तुमचा लायसन महाराष्ट्राचा, तुमचं परमिट महाराष्ट्राचं, तुमची रिक्षा पासिंग महाराष्ट्राची आणि पॅसेंजर हे मराठीत माणसं असतात, मग तुम्हाला भाषा बोलण्यासाठी अडचण काय आहे? हे फक्त नाटकीपणा आहे, दुपट्टीपणा आहे। राजकीय पोळी भाजण्यासाठी बिचाऱ्या गरीब रिक्षावाल्यांना ही लोक टार्गेट करत आहेत, जेणेकरून कोणीतरी काहीतरी विरोध करावा आणि मीडिया बनवावी, काहीतरी राजकारण बनावं। हे जे राजकारण आहे ते खोडून काढण्यासाठी आम्ही प्रत्येक रिक्षावरती तावणार आहे, मी मराठी बोलतो, मला मराठी समजते, या माझ्या रिक्षात बसा, जेणेकरून आमचा संपाला सोबत नाही तर आम्ही संपाच्या विरोधात आहोत। आम्हाला आमचं पोट भरायचं आहे, आम्हाला राजकारण करायचं नाही। बरोबर आहे ना? तुम्हाला पोट भरायचं आहे ना? सगळ्यांना पोट भरायचं आहे, कोणतंही राजकारण करायचं नाही। शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांनी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चिपळूण येथील बहादूर शेख नाका येथील उड्डाणपुलाच्या कामाची पाहणी केली। 2 वर्षांपूर्वी बहादूर शेख नाका इथं या पुलाचा एका मोठा भाग गर्डरसह कोसळला होता। या पार्श्वभूमीवर पुन्हा अशी दुर्घटना घडू नये म्हणून कोणती काळजी घेण्यात आली आहे का किंवा उपाययोजना करण्यात आल्या आहेत का, तसंच पुलाच्या कामासाठी वापरण्यात येत असलेल्या साहित्याचा दर्जा, या सगळ्याची माहिती त्यांनी अधिकाऱ्यांकडून घेतली। येत्या पावसाळ्यापूर्वी हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी सूचना देखील त्यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी आणि कंत्राटदार कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिली। कल्याण रेल्वे स्टेशन परिसरातील दीपक हॉटेलजवळ छातीत तीव्र वेदना झालेल्या एका व्यक्तीला वेळेत रुग्णवाहिका न मिळाल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली। संबंधित व्यक्तीने स्वतः तसंच स्थानिक नागरिकांनी वारंवार 108 आपत्कालीन सेवेला संपर्क साधूनही रुग्णवाहिका सुमारे 40 मिनिटांनी घटनास्थळी पोहोचली। अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर असलेल्या रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये वेळेत दाखल करता आलं नाही अशी नागरिकांची तक्रार आहे। या घटनेनंतर परिसरात नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। आरोग्य यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेत। मृत व्यक्तीची ओळख मेवालाल गुप्ता अशी सांगितली जाते। या प्रकरणामुळे 108 सेवा आणि महापालिका रुग्णालय व्यवस्थेवर पुन्हा एकदा गंभीर चर्चा सुरू झाली। काय घडलं काका सांगा? 8 मिनिटांनंतर पेशंटने स्वतःहून 108 ला 3 ते 4 किती वाजता? 10 ते 10 पर्यंत। ओके। संध्याकाळच्या टायमिंगला पेशंटने स्वतः 108 ला 4 कॉल केले होते। ओके। 108 च्या ॲम्ब्युलन्सला कॉल केले होते। महात्मा फुले पोलीस स्टेशनला कॉल डायल झाला होता, परंतु तो कॉल लागला नाही। ओके। त्याच्यानंतर 10:45 ला डॉक्टर आणि ॲम्ब्युलन्स तिथे आल्यानंतर सुद्धा ही ॲम्ब्युलन्स खाली आली आणि डॉक्टर त्यांच्या पर्सनल ॲक्टिव्हावरती आले। 25 मिनिटांत झाले। रुक्मिणी हॉस्पिटल आणि दीपक हॉटेल अंतर 3 मिनिटाचं आहे। डॉक्टरची शिफ्ट 7 ते 11 वाजेपर्यंतची आहे। मग डॉक्टर त्यावेळेस अवेलेबल का नव्हते? ऑन ड्युटी नव्हते का? मग 108 ची ॲम्ब्युलन्स का ऑन रोड दाखवली जाते याचा सखोल तपास झाला पाहिजे। आजच्या गोष्टीसाठी 108 ची ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर जबाबदार आहेत, यांच्यावर सखोल आणि रुक्मिणीला त्या टायमाला डॉक्टर होता का अवेलेबल? नाही, रुक्मिणीला अंतर सुद्धा डॉक्टर अवेलेबल नव्हते। कुठे गेला मग तो? ते पळून गेले। काय नाव होतं तो डॉक्टरचा? डॉक्टर तौफिक। भाऊ याला लाईक करा, शेअर करा। हे आपल्या डॉक्टरवर कारवाई हा रुक्मिणी हॉस्पिटल आहे। हे रुक्मिणीबाई हॉस्पिटल आहे।
आणि ह्या ॲम्ब्युलन्समध्ये आणलं आहे. ही 108ची ॲम्ब्युलन्स आहे. हे 108ची ॲम्ब्युलन्स आपल्या कल्याणला 2 ॲम्ब्युलन्स उभी असते. जालना शहरात मध्यरात्री एका युवकावर जीवघेणा चाकू हल्ला झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे दुखीनगर परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. जखमी युवकाचं नाव अशरफ असलम कुरेशी असं आहे. मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील दुखीनगर परिसरातील मदिना टॉवर इथं ही घटना घडली. रात्रीच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी अशरफ कुरेशी या युवकावर अचानक हल्ला केला. हल्लेखोरांनी त्याच्या दोन्ही पायांवर धारदार शस्त्रानं वार केले, तसंच डोक्यावर लाकडी वस्तूनं प्रहार केला. या हल्ल्यात तो जखमी गंभीर झालाय. घटनेची माहिती मिळताच कदीम पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जखमी युवकाला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर दुखीनगर परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. दुखीनगर परिसरात अर्शद कुरेशी नावाचा एक मुलगा आहे, 22 वर्ष वय आहे. त्याच्यावर काही अज्ञातांनी हल्ला केल्याची माहिती कदीम जालना पोलिसांना प्राप्त झाली. माहिती मिळताच पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी हजर झाले आणि जखमीला नातेवाईकांच्या मदतीने नवजीवन हॉस्पिटल येथे उपचारकामी दाखल करण्यात आलेले आहे. जखमीवर उपचार सध्या सुरू आहेत. तो शुद्धीत येताच त्याचा योग्य तो जबाब नोंद करून गुन्हा दाखल करण्यात येईल. सध्या परिसरात शांतता आहे. दुखीनगर परिसरात बंदोबस्त तैनात आहे आणि शांतता आहे. तसेच नवजीवन हॉस्पिटल परिसरात सुद्धा शांतता आहे. जखमीची प्रकृती सध्या अस्थिर आहे असं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे. परंतु तो शुद्धीत येताच त्याचा जबाब नोंद करून गुन्हा दाखल करण्यात येईल किंवा त्याच्या भावाचे किंवा घरच्यांचे जबाब नोंदवून आपण संबंधितांवर योग्य ते कलमानुसार गुन्हा दाखल करू. अद्याप गुन्हा दाखल नाहीये, त्यामुळे आरोपी अटक नाहीये. आपल्याकडे तक्रार प्राप्त होताच आपण आणि तसंच पथकही रवाना झालेले आहे आरोपींची शोधकामी. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया आता सुरू करीत आहोत. जखमीला कमरेच्या खालच्या बाजूला दुखापत झालेली आहे आणि डोक्याला सुद्धा दुखापत आहे.